थंडी, सर्दी, खोकला आणि वेट लॉससाठी एकदम परफेक्ट. फक्त 15 मिनिटात तयार होणारे हाय प्रोटीन चिकन सूप नक्की करून पहा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन चिकन सूप. चला तर मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पहिलं वाटण तयार करून घेणार आहे. तर वाटणसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश, त्याचबरोबर कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात कोवळ्या त्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, जिरं, आलं, लसूण, कढीपत्ता आणि एक मीडियम साईजचा कांदा. ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मी इथे डायरेक्ट कुकरमध्ये सूप करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे. अगदीच 1 चम्मच इतकं साई जीवन नॅचरल ऑइल तेल घेतलेलं आहे. तर आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे अद्रक लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. मी वाटणमध्ये अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे मी स्किप केलेलं आहे. छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा. मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होईल. तुम्ही कढईमध्ये पातेल्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता. ते शिजायला थोडा टाईम लागेल. आणि छानपैकी कांदा सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन मी मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं होतं. मॅरिनेट करताना हळद, लाल तिखट आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर आपल्याला इथे चिकन टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला 2 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, चिकन सूपच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलवरती टाकलेल्या आहेत, एकदा नक्की ट्राय करून पहा. तर कुकर होईपर्यंत म्हटलं वाटण वाटून घेऊया आणि आता मी वाटण वाटून घेते. थोडे आपल्याला इथे स्मूथ पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कुकर झाल्याच्या नंतर पाहू शकता कुकर, त्याच्यामध्ये मी आता आपलं जे वाटण आहे ते टाकून घेणार आहे. त्याच्या आधी तुम्ही एकदा चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे का नक्की चेक करा. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता आपण जे वाटलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. छान अशी स्मूथ पेस्ट बनवलेली आहे, म्हणजे आपल्याला सूप जो आहे तो छान गाढा असा लागेल. त्यानंतर आपल्याला वाटण टाकल्याच्या नंतर तुम्ही पातळ किंवा घट्ट तुम्हाला जितकं पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. 2 ते 4 मिनटं छानपैकी उकळलं की खूप छान लागतं, टेस्टी. शेवटी तुम्ही त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचं रस टाकलं तरी खूप छान चव येते त्याच्या सूपला. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण माझ्या व्हिडिओ पब्लिश होतील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रोज संध्याकाळी 8 वाजता माझी नवीन रेसिपी येते. तर अशा छान छान हेल्दी आणि डाईट फूड रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर छान हेल्दी आणि टेस्टी सूप जे आहे ते आपलं रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. वाव! तुम्हाला जर अख्खे पीस नको असतील तर छोटे छोटे पीसेस करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी इथे जास्त प्रमाणात हड्डीचे पीसेस आहेत ते यूज केलेले आहेत. तुम्ही सॉफ्ट स्मूथवाले जे सॉफ्ट असतात पीस ते यूज केले तरीसुद्धा चालेल. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी रेसिपीमध्ये. बाय.